माझं गिरगावचं पहिलंच वर्ष आहे. मी डोंबिवलीची आहे, त्यामुळे ती शोभायात्रा मी अनेक वर्ष अटेंड केली आहे. पण ही पहिली वेळ आहे, माझा पहिला सिनेमा येतोय, सगळंच खूप स्पेशल आहे. तर मला खूप लेट झाला घरी जायला. मला असं वाटत होतं की सकाळी झोप नाही होणार आणि इथे आल्यावर कुठे माझी झोप गेली. हा जो उत्साह आहे ना आणि आपलं एकत्र येणं आहे ना, त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. मला वाटतं ही खतरनाक जोडी आहे, जबरदस्त जोडी आहे, हिट जोडी आहे. ऑलरेडी एका गाण्याने रेकॉर्ड मोडलेत सगळ्यांचे, त्यामुळे ही कोणालाही अँटिसिपेट होणार नाही अशी जोडी आहे आणि रॉकिंग जोडी आहे. माझ्यामध्ये संकल्प ठरवले की काही होत नाहीत, पाळत नाही आपण. आजचं काम उत्तम करायचं बस. हॅलो नमस्कार, मी विशाखा आणि ओनली मानिनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गुढीपाडव्याचं औचित्य आहे आणि आपण आलोय गिरगावच्या शोभायात्रेत. अत्यंत उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. आपल्यासोबत आहे गुलकंद चित्रपटाची टीम, आपल्यासोबत आहे ईशा आणि मध्ये आपण हिला खूप हसवताना बघितलं. समीर दादा आहे, सचिन सर आहे, सचिन गोसावी सर मोठे सर आहेत. त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा सिनेमा आहे काय, ह्यांना या जल्लोषाविषयी काय वाटतं. तर हे तुम्ही पहिल्यांदा आलात की किती वर्ष आहे तुमचे? माझं गिरगावचं पहिलंच वर्ष आहे. मी डोंबिवलीची आहे, त्यामुळे ती शोभायात्रा मी अनेक वर्ष अटेंड केली आहे. पण ही पहिली वेळ आहे, माझा पहिला सिनेमा येतोय, सगळंच खूप स्पेशल आहे. तर मला हेच वाटतं की सगळ्यांनी हा खूप प्रेमाने बनवलाय सिनेमा, खूप मेहनत घेऊन बनवलाय आणि रिलेटेबल आहे सगळ्यांना, आय एम शुअर. तर सगळ्यांनी 1 मे पासून नक्की गुलकंद बघा. येस येस येस. काय सांगतील या जल्लोषाबद्दल? काय नाही हो, सकाळपासून उत्साहाचं वातावरण आहे आणि प्रचंड. म्हणजे काल खरं मला खूप लेट झाला घरी जायला. मला असं वाटत होतं की सकाळी झोप नाही होणार आणि इथे आल्यावर कुठे माझी झोप गेली. हा जो उत्साह आहे ना आणि आपलं एकत्र येणं आहे ना, त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. खूप छान वाटतं. मी ऍक्च्युली दुसऱ्यांदा आलो इकडे. आधी असाच माझी आत्या राहते इकडे, तर तिने मला सांगितलेलं की गिरगावची जी शोभायात्रा असते ना सकाळची, ती खास असते. पण आज मी आमच्या गुलकंदच्या प्रमोशनसाठी आलोय. फार छान वाटतंय. लोक खूप चाहते आजूबाजूला आहेत, फोटो काढायला मिळतात, त्यांच्याशी कनेक्ट व्हायला मिळतंय. खूप छान वाटतंय. डोंबिवलीमध्ये शोभायात्रा असते, पण या शोभायात्रेत तुला विशेष आणि वेगळं असं काय वाटतं? मला खरं सेम वाटतंय, कारण का शेवटी सगळे मराठी माणसं आजूबाजूला नटून थटून आलेली, सगळे उत्साहात आणि रंगीबेरंगी सगळं दिसतंय. त्यामुळे मला असं वाटतं की हे फिलिंग सगळं सेम आहे आणि ही पहिली मुंबईतली शोभायात्रा आहे म्हणून ते स्पेशल आहे. मी म्हणेन की गुढीपाडव्याची शोभायात्रा आणि गिरगाव म्हणजे एक वेगळं कनेक्शन आहे आणि तुम्ही यंदा यावर्षी इथे आहात. सगळ्यांचा उत्साह जल्लोष तुमच्या प्रती सुद्धा फार वेगळा. तर चाहत्यांविषयी प्रेमाविषयी काय वाटतं? खूप ओव्हरवेल्मिंग आहे. इतकं प्रेम करतायत लोक आणि असं ते दडपण येतं त्याचं कधी कधी, एवढं प्रेम करतात. पण खूप भारी वाटतं आणि त्याच्यामुळे असं वाटतं की मी खूप मेहनत घेत राहीन त्यांना खुश ठेवायला. आगामी सिनेमा आहे गुलकंद. इथे आपण पाहू शकतो की सईचा वेगळा आणि विशेष प्रेम असं समीर दादावर कसं सांगताय, जे तुम्ही अर्थात सिनेमामध्ये सुद्धा पाहाल. तर तुमची एक वेगळी जोडी बघायला मिळते. एमएच्या मध्ये वेगळं आहे, पण इथे काहीतरी वेगळंच आहे. तर ह्या जोडीविषयी आणि सिनेमाविषयी काय सांगाल? मी सांगायचंय. अच्छा अच्छा. मला वाटतं ही खतरनाक जोडी आहे, जबरदस्त जोडी आहे, हिट जोडी आहे. ऑलरेडी एका गाण्याने रेकॉर्ड मोडलेत सगळ्यांचे, त्यामुळे ही कोणालाही अँटिसिपेट होणार नाही अशी जोडी आहे आणि रॉकिंग जोडी आहे. खूप छान, खूप मजा येते, खूप मजा येते. मी सामीसाठी खूप खुश आहे आणि गुलकंद मध्ये जेवढा गोडवा आहे ना, गुलकंद या पदार्थात आणि शब्दात सुद्धा तसाच गोडवा तुम्हाला मिळणार आहे आणि त्याची उत्सुकता बिल्डअप करायला आम्ही इथे आलोय. सो 1 मे ला भेटू. आपल्यासोबत प्रसाद दादा त्याच्या चाहत्यांसोबत अर्थात बिझी आहे. एकूणच पूर्ण तुम्ही पाहाल ना, ते जल्लोष आणि आनंदाचा पुरेपूर आनंद आहे की त्या गुलकंदची टीम. नवीन वर्षाचा प्रत्येकाचा एक संकल्प असतो. दादा तुमचा आणि ईशा तुमचा संकल्प काय नवीन वर्षाचा? नाही, संकल्प काय नाहीये. आजचं काम उत्तम करायचं, एवढाच संकल्प आहे माझ्यामध्ये. संकल्प ठरवले की काही होत नाहीत, पाळत नाही आपण. आजचं काम उत्तम करायचं बस. आय अग्री. म्हणजे असं वर्षाचा संकल्प असं नाहीये, पण आतापासून तब्येतीची काळजी घ्यायची आणि तर जास्त काम करायला मिळेल असं वाटतं, त्याच्यामुळे ते करायचं. मला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा सिनेमा सुपर डुपर हिट होऊ